सासूबाई, मी थोडे दिवस माहेरी जाऊन येऊ का? घाबरतच राधाने आपल्या सासूला विचारले. तुला जायचे असेल तर जा, पण लवकर यायचं. जास्त दिवस अजिबात थांबायचं नाही. आणि तुझ्या पोरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कर, मग जा. तू माहेरी गेल्यावर मी तुझ्या मुलांचं काही करणार नाही. हिराबाई म्हणजेच राधाची सासू बोलली. असं तोडून का बोलता सासूबाई? माझी मुलं तुमची नातवंडच आहेत ना. पण मी आता थकले. माझ्याकडून तुझ्या पोरांचं काम होत नाही. त्यामुळे तुझं तू ठरव काय करायचं ते, हिराबाई बोलल्या. हिराबाईने रागात जेवणाचं ताट आपटलं आणि आपल्या खोलीत जायला निघाल्या. तेवढ्यात राधाने त्यांना थांबवलं. अहो सासूबाई, माझ्या वडिलांना बरं वाटत नाही. त्यांचं तिथं करायला पण कोणी नाही. थोडे दिवस मी त्यांच्याकडे गेले असते तर त्यांना थोडी मदत झाली असती, राधा बोलते. हिराबाई रागातच तिच्याकडे पाहत बोलतात. तुझ्या बापाला काय तू एकटीच मुलगी आहे का? तुझा भाऊ पण आहे ना. तो नाही जाऊ शकत का? की प्रत्येक वेळेस थोडं काही झालं की आपलं उठायचं आणि निघायचं बाबा बाबा करत. अहो सासूबाई, तुम्हाला पण माहीत आहे ना, रघुदादा पुण्याला जॉब करतो. त्याला सुट्टी मिळत नाही, राधा शांतपणेच बोलते. आणि तू मात्र मोकळीच. तुला काही कामधंदा नाही, बरोबर ना? तुझ्या पोरांचं काम काही माझ्याकडून होणार नाही. तुला जायचं असेल तर जा, पण तुझ्या मुलांना सोबत घेऊन जा, हिराबाई तोऱ्यातच बोलल्या. राधा जीवाच्या अंकदाने सासूबाईला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण हिराबाई काही ऐकायला तयार नव्हत्या. राधाचे कामात लक्ष लागेना. तिला राहून राहून आपल्या वडिलांची आठवण येत होती. डोळ्यातले अश्रू पुसत ती आपले काम आवरायच्या मागे लागली होती. तेवढ्यात महेश म्हणजेच तिचा नवरा तिला आवाज देत खाली येतो. राधा, माझा डब्बा भरला का? दे बरं लवकर, मला उशीर झाला. राधा महेशकडे रागाने पाहत त्याचा डब्बा देते आणि म्हणते, सकाळी लवकर उठून तयार व्हायला काय होतं? मला काय 4 हात आहेत का सगळी कामं आवरायला? राधा आज एवढी का चिडली आहे? महेशला समजेना. पण राधाचे बोलणे हिराबाईने ऐकले आणि त्या रागातच आपल्या खोलीच्या बाहेर आल्या. महेश, तुझ्या बायकोला थोडा आवर घाल. 8-10 दिवस झाले की या मॅडमला माहेरी जायचे असते. भाऊ लागलाय त्याच्या प्रपंचाला आणि या मॅडमला एकटीलाच बापाचा मोठा पोळका. आपल्याला पण सासर आहे, मुलं बाळं आहेत. हे कसं कळत नाही रे तुझ्या बायकोला? आईचं बोलणं ऐकल्यावर महेश राधाकडे पाहत बोलतो. अगं राधा, रघुला पण समजायला पाहिजे ना. त्याने पण अधूनमधून वडिलांकडे आलं पाहिजे. त्यांना काय हवं काय नको पाहिलं पाहिजे. पण तो आपला राहतो तिकडे पुण्याला बिनघोर. आता तू असं सारखं सारखं माहेरी जाणं मला पण आवडत नाही. माझ्या आईचे पण वय झाले, तिने अजून किती दिवस कष्ट करायचे. महेशचं बोलणं ऐकून तर आता राधाची तळपायाची आग मस्तकात गेली. महेशकडे रागातच पाहत राधा बोलली, तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती मला. राधा रागाने आपल्या रूममध्ये जाते आणि आपले कपडे भरायला सुरुवात करते. म्हणजे तू पण माझं ऐकणार नाही, महेश बोलला. तशी राधा बोलते, तुमचे भाऊ बहीण पण गुजरातला असतात ना. मग तुमच्या आईबापाची जबाबदारी फक्त तुमचीच आहे का? त्यांची काही जबाबदारी नाही का? राधा महेशवर चांगलीच भडकली होती. बापासाठी तिच्या जीवाची घालमेल झाली होती. बापाच्या प्रेमापोटी आज पहिल्यांदा राधा सासरच्या लोकांच्या विरोधात गेली होती. पटकन तिने बॅग भरली आणि सासूचा व नवऱ्याचा विचार न करता ती घाईतच बापाच्या ओढीने घराबाहेर पडली. काही वेळ मुलांचाही विसर तिला पडला होता. 4-5 तास रेल्वेने प्रवास करून ती बापाच्या घरी पोहोचली. बापाला पाहून तिला रडू आलं, पण कसं तरी अश्रूंना थांबवत ती बापाजवळ बसली. बाबा, कसे आहात तुम्ही? राधाने विचारलं. अगं राधा, तू आली म्हणजे मी लवकर बरा होईल.
राधाच्या बाबांना पॅरालिसिस झाला होता, त्यामुळे त्यांना कधीकधी जास्त त्रास जाणवायचा. राधाचे बाबा घरी एकटेच असायचे. त्यांची काळजी घ्यायला जवळचं असं कोणी नव्हतं. एक कामवाली बाई होती, पण ती यायची व तिचं काम करून निघून जायची. त्यामुळे बाबांना थोडं काही कमी जास्त झालं की राधाला आहे त्या परिस्थितीत धावत पळत माहेरी यायला लागायचं. त्यामुळे तिची सासू तिला सासरवास करायची, पण बापासाठी राधा तोही सहन करायची. राधा, तू मला थोडे काही झालं की लगेच येतेस बघ, पण माहेरपणाचं सुख तुला माहेरी आल्यावरही मिळत नाही. सासरी पण काम आणि माहेरी आल्यावरही कामच करावे लागते. पोरी, तुझी आई असती तर तिने तुझे लाडकोड केले असते, चांगलं करून खायला घातलं असतं. मीही अशा अवस्थेत अंथरुणाला खिळून पडलोय. बाबा रडतच बोलत होते. राधा बोलू लागते, बाबा जाऊ द्या ना, नका वाईट वाटून घेऊ. तुमच्याबरोबर थोडे दिवस राहिले तरी माहेरवासनीचा आनंद मिळतो मला. बरं, आता गप्पा भरपूर झाल्या आपल्या. मी तुमच्यासाठी शेवयांची खीर करते. राधाने पटकन शेवयांची खीर बनवली आणि बाबांसाठी घेऊन आली. बाबा, चला पटकन खाऊन घ्या, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. बाबांना तर आता रडू आलं. लेकीचं माहेर पण खरं तर आईबाबांनी जपायचं असतं, पण प्रत्येक वेळी राधाला बाबाचे आजारपण सांभाळावे लागत होते. कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यातच राधा अडकून पडली होती. राधाने सासरी देखील सगळी कामं जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत होती, तरीही सासूचा सासरवास तिला सहन करावा लागायचा. 2-3 दिवसांनी बाबाला बरं वाटू लागलं, त्यामुळे राधाचं टेन्शन थोडं कमी झालं. बाबांना जेवण, औषधं सर्व ती वेळच्या वेळी देत होती. राधाचा भाऊ रघु फोन करून बाबांची चौकशी करायचा, पण त्याला बाबांकडे यायला जमत नव्हतं, कारण त्याला कामावरून सुट्टी मिळत नव्हती. पण राधाच्या भावाने बाबांसाठी कायमची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. बाबांजवळ राहून तो काहीतरी व्यवसाय करणार होता. राधालाही तसं त्यानं कळवलं होतं. राधाताई, तू काळजी करू नकोस. तुला किती त्रास होतोय हे कळतंय मला. शेवटी तुलाही नवरा, मुलं, सासू सासरे आहेत. तरी पण माहेरच्या जबाबदाऱ्या पण सांभाळते. आता मीच बाबांजवळ येऊन राहणार आहे, त्यामुळे तुझी ओढाताण कमी होईल. रघुदादाला बाबाची काळजी आहे हे पाहून राधा मनोमन सुखावते. राधा 8 दिवसांनी परत सासरी आली, पण सासू सासरे व नवरा काही तिच्याशी नीट बोलेना. राधाच्या छोट्या मुलांनाही सासू सासऱ्यांनी काहीतरी सांगितलं होतं, त्यामुळे तेही आईशी कमीच बोलायचे. राधाच्या नवऱ्याने म्हणजेच महेशने तर चांगलाच अबोला धरला होता, तरीही ती आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडत होती. काही दिवसांनी राधाच्या भावाचा रघुचा तिला फोन आला. हिराबाईने दुरूनच अंदाज लावला, आता हिचा बाप आजारी पडला वाटतं. आता ही कशी माहेरी जाते ते मी बघतेच. हिराबाई म्हणजेच राधाची सासू राधाचे फोनवरचे बोलणे लपून ऐकत होती. राधाचा भाऊ त्याच्या बायको मुलांसह त्याच्या बाबाकडे राहायला आला होता आणि हे सांगायला त्याने राधाला फोन केला होता. तेवढ्यात सासूबाईंनी येऊन राधाला बोलायला सुरुवात केली. आता जर का तू परत माहेरी गेलीस तर परत माझ्या दारात पाऊल टाकायचे नाही. राधाची सासू तोंडाला येईल ते बोलत होती. राधा बोलते, सासूबाई बस करा, आता तुमचं ऐकून घेते, म्हणजे तुम्ही काहीही बोलणार का? आणि मी आता सारखं माहेरी जाणार नाही, कारण माझा भाऊ आता बाबांकडे राहायला आलाय. त्यामुळे या गोष्टीवरून तुम्ही माझ्यासोबत भांडण करायचे नाही. तुमची चिंता मिटली आता. राधाचे बोलणे ऐकून सासूबाई राधाकडेच पाहत बसली. आता काय बोलावे सासूबाईला समजेना. सासूबाईची तर बोलतीच बंद झाली. राधाचा भाऊ त्याचे कर्तव्य विसरला होता, पण परिस्थितीपुढे तोही हतबल होता. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.